आई आपण खूप काय काय आणलं ना गावून. हो इथे आत्याला काय काय द्यायचंय? काढलं मेलीचं नाव. आजीने किती नारळ दिले असतील? 30-35 तरी असतील ना. काय बोलत होती मला, माझी लेकीला वय 15 नारळ दे. हा उचलून आणायचं आम्ही हमाल बनून आणि पाठवायचे यांच्या घरी. कोणी शिकवलंय? तिला काय बोलूया माहितीये का, की आम्ही ना येता येता मंदिरात चढवले बाई. हा 4-5 नारळ तिला देऊ आणि 4-5 ना आपण आजीकडे पाठवूया, म्हणजे माझ्या माहेरी पाठवूया. ए मम्मी, या आजीने स्प्राईट का दिलं? अरे वेड्या, तेल आहे ते, खोबरेल तेल आहे. सासूबाई कशा म्हणत होते मला, ही बॉटल आहे ना माझ्या पोरीकडे पाठव. हा बरे बाबा, आम्ही उचलून आणायची आणि पाठवायची त्यांच्या लेकीकडे. माझ्या घरच्यासाठी द्यावं थोडस. तो लगेच म्हणाला माझ्या लेकीलाच पूर्ण नाही, तुला कुठून देऊ. काय म्हणत होते माहिती का तिला फोन करून, स्प्राईटच्या बॉटल मध्ये तेल पाठवते. हा तिला काय कळणार आहे कोणत्या स्प्राईटच्या बॉटल मध्ये, ती 20 वाली येते ना त्याच्यात टाकून दे, बाकीचं माझ्या माहेरीत पाठव. हे बघ आगळ बघ एवढस दिलंय तुझ्या आगळ आजी. म्हणजे? हे आगळ म्हणजे कोकमचा रस, चिंगूसाच आहे तुझ्या. अरे ही नाही रे, जाड आहे थोडस. एक काम कर, हे ना एवढंसं आगळ ठेव, त्यात पाणी भर आणि दे तुझ्या आत्याकडे. थोडस उरेल ना, ती माझ्या आईकडे पाठवायची. पेजेची तांदूळ बघ केवढुशे दिले. तारवेळा आपल्याकडे पेज केली ना तेवढ्याच संपून जाईल. कोण ना नेहमीच वाजत. अरे तुझी आत्या. हॅलो, हा ताई. काय अरे म्हातारडीने फोन केला असेल हिला. म्हातारडीने एक नंबरची हरामखोर आहे आणि ही लगेच आली वाचकाडी. हिला काम धंदेत नाही, लगेच सामान. अरे लपून ठेव लवकर सगळं, लपून सगळं.